गुड मॉर्निंग. तर आज सकाळी ना देवघर साफ करायला घेतलं. मग काय जेवढे पितळेचे देव होते तेवढे सगळे काढून आणले आणि घासायला घेतले. मी ना दर सोमवारी किंवा गुरुवारी ना देवघर साफ करून घेते, कारण ना मग आठवडाभर मला टेन्शन नसतं. आठवडाभर फक्त सकाळ आणि संध्याकाळला दिवाबत्ती केली ना तरी होऊन जातं. आणि त्यात ना माझं ओम झोपलेला होता. मग काय ओम झोपलेला असला ना तर मग बरंच वाटतं कामं करायला, कारण ना मध्ये लुडबुड करायला कोणी नसतं ना. आणि तो जागा असला ना सतत त्याची मध्ये लुडबुड चालू असते, हे खेच ते खेच, त्याची मम्मा काय करते काय नाही त्याला बघायचं असतं. सगळे देव पितांबरीने घासून स्वच्छ धुवून घेतले आणि ना देवघरी साफ करायचं होतं. मग काय म्हटलं चला देव सगळे घासून झालेले आहेत तर देवघर साफ करून घ्यावं. स्वच्छ कपड्याने देवघर साफ करून घेतलं, नवीन कपडा टाकून घेतला आणि ना देव लावले आणि फुलं वगैरे लावून ना दिवाबत्ती करून घेतली. आणि दिवाबत्ती केल्यानंतर ना घरात जरा वेगळीच पॉझिटिव्ह वाईब्स येते. मग काय स्वयंपाक करायलाच लागले तोपर्यंत आमचे साहेब उठून बसले. मग त्यांना घेऊन थोड्या वेळ खेळायचं चाललेलं होतं आणि ना मी बटाटे सोकायला लागले, तिथेही त्याची मस्ती चालू होती, हे टाक ते टाक चाललेलं त्याचं मध्ये. सगळी कामं झाली ना का मग कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या, तिथेही त्याची मस्ती काय राहत नव्हती. हा कपडा खेच तो कपडा खेच. मी घडी घातलेले कपडे असले ना तो सगळे इसकटून टाकत होता. आणि मला काय होतं ना प्रत्येक गोष्ट जाग्यावर लागते, अशी घाण अजिबात घरात आवडत नाही. तुम्हालाही असं होत असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय.